महाराष्ट्र मंडळी कसे आहात? आज म्हणजेच माघी गणेश उत्सव आहे आणि त्यानिमित्ताने मुंबईचं असलेलं आराध्य दैवत म्हणजेच आपले सिद्धिविनायक मंदिर, या मंदिराची रथयात्रा निघते आणि या रथयात्रेसाठी मी देखील आलेलो आहे आणि तुम्हाला देखील घेऊन जाणार आहे। म्हणजे कामावरनं सुटलोय, उशीर झालाच आहे किंबहुना म्हणजे एक नशीब बघा आपलं इतकं थोर होतं, म्हणजे काही बोलावं की गोप्रो आज बॅगेत ठेवला होता सकाळ सकाळ, माहीत नाही मी इकडे येणार होतो की नाही। मिलिंदजींचा फोन आला की मी चाललोय, तू येतोस काय? अरे यार, बाप्पाने बोलवलं तर जाणारच ना नक्कीच, त्यामुळे मी निघालेलो आहे, जवळपास पोचलोय। आता जी रथयात्रा आहे ती पोचलेली आहे पोर्तुगीज चर्च जवळ, तर पुढे जाऊया। पोर्तुगीज चर्चच्या इथे खूप सारे जागेवरती ढोलताशा पथक वेगवेगळ्या जागेवरती तैनात केलेले आहेत, भाई मजा येणार आहे सगळी। सो संपूर्ण अशी तयारी जोरदारपणे सुरू आहे, दोन्ही रस्त्याच्या साईडला मस्तपैकी ढोल सेट करून घेतलेले आहेत। आराध्यवाल्यांचं वाजप आहे का की सगळे भगवे भगवे संपूर्ण जल्लोषात आहे, अंगावर खरंच काटा उठलेला आहे। जय गणेश मोरया, आपल्या लाडक्या दैवताचं स्वागत करूया। गणपती बाप्पा मोरया। जल्लोषमय वातावरण आहे। त्याच्या दोन्ही साईडला तेवढेच भाविक थांबलेले आहेत आणि खरंच म्हणजे माझ्या आयुष्यातली ही पहिली रथयात्रा आहे। म्हणजे मी आलो नव्हतो यावर्षी, खूप वर्ष ऐकलं होतं, पण पहिल्यांदाच ही रथयात्रा बघतोय। आई खूप जल्लोषात आहे आणि रथ आता माझ्या एक्झॅक्ट समोर आहे। आता सलामी देणार आहे रथयात्रेला। पथक काही संपत नाहीयेत, आराध्य ढोलताशा पथक 200व वादन करत आहे। ही जी आपली खरी परंपरा। तर मंडळी, झालं ना तुमचं देखील दर्शन झालंच असेल, पुन्हा गणपती बाप्पा मोरया आणि आपल्या नेहमीचं सांगणं, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।